त्याच्यामुळे हा नेता आता काय बोलतो, उद्या काय बोलतो, कोणाला कळत नाही. ही संपूर्णपणे कॉर्पोरेशन एका मध्ये एका आपला रेट बाजूला एका वाढवायचा. बाजूला तुमचं म्हणणं अब्दुल वाघ समजलं. एका बाजूला ज्या पद्धतीनं त्यांनी युटर्न घेतलेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता गेली आहे असंही आपण म्हणू शकाल. मात्र एक बाब जी सातत्यानं समोर येते, जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत, भेटीगाठी होऊ लागले आहेत, एकमेकांच्या घरी जात आहेत, उठता बसतायत, जेवतायत, खातायत, पितायत, कारण गेल्या 20 वर्षांचं अंतर आहे. आणि ठाकरे परिवार असेल किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या मागे अख्ख्या महाराष्ट्रांमधून कशा पद्धतीचा सपोर्ट होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही मनात असलेली गोष्ट फार आधीपासूनची आहे, जेव्हा ते वेगळे झाले. मात्र आज 20 वर्षानंतर चित्र बदललंय, राजकारणाचं चित्र बदललंय, सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. अशा काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं मुंबई आणि मुंबईकरांवरती प्रभाव टाकू शकेल? मला विचारताय? मला विचारताय का? जी, अवधूतजी तुम्हालाच विचारलंय. कसं आहे, उघडं गेलं नागड्याकडे आणि दोघंही कुडकुडत मेले असं म्हणतात ना, तशी म्हण आहे. जी. ना उद्धवजींकडे ना राज ठाकरेंकडे आता काही जनमत उरलेलं आहे. तुम्ही सातत्याने बोलता आहात की मराठी माणसांना त्यांनी एकत्र यावंसं वाटतं. मग ज्या मराठी माणसांना त्यांना एकत्र यावंसं वाटतं त्या मराठी माणसांनी त्यांना का नाकारलं, त्यांना का मतं दिली नाहीत? तर जी. त्याच्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मराठी माणूस म्हणजे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे नाही. मुंबई म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाही. आणि महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्या मातोश्री आणि शिवतीर्थ इतपुरतं मर्यादित आहे. जी. जे काही त्यांचा मतदार आहे, मला वाटतं शिवसेनेला आता 6-7% मतदार आणि राज ठाकरेंना 1.5% मतदार उरलेला आहे. ज्या जी. पक्षाचा मुंबईच्या कॉर्पोरेशनमध्ये एक साधा नगरसेवक नाही, म्हणजे जी. ज्याला माजी नगरसेवक म्हणता येईल गेल्या ह्याच्यामधला, तसा एकही उरला नाही. सगळे त्यांना सोडून जातात आहेत. सगळे आमदार त्यांच्याकडे एकही नाहीये आणि एक खासदार नाहीये. अशा राज ठाकरेंना किती सिरियसली घ्यायचं, जी. किती गांभीर्याने घ्यायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो काही हाताच्या बोटावर निवडून जी. येतील अशा जी. सीट सुनील सोडल्या मोदींकडून तर आपण राज उत्तर घेऊया. ठाकरेंच्या. अवधूतजी, सुनील मोदींकडून उत्तर घेऊया. सुनील मोदी काय म्हणतायत? प्रभाव कमी झालाय आणि टक्केवारी सुद्धा घसरली आहे, मतदारच नाहीयेत तुम्हाला. हे बघा, मी आपल्याला दोन मुद्दे सांगू इच्छितो. जी. एक मुद्दा जो अवधूत वाघ साहेब तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला की राज ठाकरे नेहमी युटर्न करतात. जी. हं? त्यांचा पक्ष आहे, त्यांनी वेळोवेळी काही भूमिका घेतली असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या असतील. जी. पण कधी तेव्हा ते भाजप बरोबर होते तेव्हा तुम्हाला आवडलं, कधी ते शिंदेच्या बरोबर होते तेही तुम्हाला आवडलं. जी. आणि आज उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीवर गेले तर हा नेहमी युटर्न घेणारा माणूस अशी तुम्ही भूमिका मांडताय. जी. मला फक्त एक अवधूत वाघ साहेब आपण सांगा की भारतीय जनता पार्टी हा तत्वानं राजकारण करणारा माणूस आहे, हम्म. पक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, दीनदयाल उपाध्यायजी असे ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या विचारांनी घडलेला भाजप आहे. मला तुम्ही सांगा, गेले 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष हा भाजप त्या तत्वनिष्ठेने राहिलेला माणूस आहे, राहिलेला पक्ष आहे? असं जर असेल तर अशोक चव्हाणला तुम्ही कसं काय घेतलं? अशोक चव्हाणांच्या विरुद्ध गळ कुणी ओकली? अजित पवारांच्या बरोबर सत्ता तुम्ही कशी निर्माण केली? त्यांची गळ तुम्ही कशी ओतली? जी. आमचे एक कोल्हापूर जिल्ह्याचे हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्या विरुद्ध किती कीर्ती सोमय्यांनी आंदोलनं केली, त्याचं काय झालं? विखे पाटील आहेत, गावित आहेत. अहो, भारतीय जनता पार्टी या भ्रष्टाचारी लोकांच्या वर आग ओतून त्यांना अडचणीत आणून त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही सत्ता बनवताय आणि तुम्ही कशाला तत्वाची भाषा करता? उत्तर घेऊया करू नका. सुनील मोदीजी, उत्तर तुम्ही घेऊया. करू उत्तर नका. घेऊया तुम्ही आपण. राजकारणासाठी अवधूत वाघ काही उत्तर देतील. करायला- आपण उत्तर घेऊया. अवधूत वाघजी, उत्तर, याच्यावरचं उत्तर काय? एकदम अनेक नावं घेतली मोदी साहेबांनी, एकच नाव घेतो आणि पुढे जातो म्हणजे सोपं पडेल. अशोक चव्हाणांचं नाव घेतलंय. अशोक जी. चव्हाण भ्रष्टाचारी, अशोक चव्हाण वाईट, अशोक चव्हाण असे आणि अशोक चव्हाण तसे. खरं ना मोदीजी? मग आतापर्यंत ते तुमच्या पक्षामध्ये त्यांना प्रत्येक वेळी तुम्हीच महसूल केलंय. मंत्री तुम्ही त्यांचं पदापासून. मुख्यमंत्रीपद भारतीय जरा जनता ऐका ना सर, पार्टीने सर सर आंदोलन सर करून घालवलंय. आपण जी. आपण सर आपण बोलत असताना मी बोलत नाही ना. मी आपण मी बोलत बोलतो, असताना मी तुम्ही मला बोलत नाही. विचारलं म्हणून मी सांगितलं साहेब. नाही, नाही, मला
तर गंमत अशी आहे की अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री कोणी बनवलं, तुम्ही बनवलं. प्रदेश अध्यक्ष कोणी बनवलं, तुम्ही बनवलं. खासदार कोणी बनवलं, तुम्ही बनवलं. आमदार कोणी बनवलं, तुम्ही बनवलं. महसूल मंत्री कोणी बनवलं, तुम्ही बनवलं. आणि त्यावेळी ते चांगले होते. याचं कारण असं की त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा तुम्हाला हवा होता, त्याचा बलिदा तुमच्यापर्यंत पोहोचत होता. आणि ज्यावेळी त्यांचा उपयोग संपला त्यावेळी तुम्ही त्यांना जीपीएल दिलीत. अशा वेळी त्या माणसाने क्षमा मागून त्या वाल्याचा वाल्मिकी होत असेल तर भारतीय जनता पक्ष गंगा आहे आणि या गंगेमध्ये कोणीही आलं तरी ते पवित्र होऊन जातं. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमचा आटलेला जो ओघ आहे तो बघा. तुमच्याकडनं 40 आमदार आणखी 17 खासदार कसे बाहेर निघून जातात ते पहा. तुमच्याकडे कोण का टिकत नाही ते पहा. आणि तुम्ही जी घराणेशाही करता आहात तर असं काही होत नाही. राजाचा मुलगा राजा होण्याचे हे दिवस संपलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या लोकशाहीमध्ये एक सामान्य चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु सूर्याची पिल्ले नावाचं जे नाटक आलेलं आहे तर सूर्याच्या पोटामध्ये राहू आणि केतू पण जन्माला येतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा राहू आणि केतूंनी सूर्याला ग्रहण लागणार नाही आणि भारतीय जनता पक्ष ही नेहमीच एक आपण याच्यावरचं पण उत्तर घेऊया. सुनील मोदी काय म्हणतायत, प्रतिक्रिया आपण त्यांची घेऊया. पण तत्पूर्वी संजय राऊतांनी या सगळ्या संदर्भात एक ट्विट केलंय. आपण ते ट्विट बघूया. बोगस मतदारांचं बोगस रूप उघडं करण्याकरता